विश्वाला गाठा दिला. त्यांचा माता ठिकाणावर बसवला, त्यांचं डोकं काम करत बसत त्यांनी श्री संत तुकाराम महाराजांची गाथा वाचली. नक्कीच आपले डोकं ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदायाचं भांडवल आहे. त्याची ज्ञानेश्वरी संपूर्ण विश्वाला मिळते. त्या ज्ञानेश्वरीच्या भरोशावर अनेक लोकांनी, अनेक महाराज लोकांनी PhD केली. त्या ज्ञानेश्वरीमध्ये वैभव आहे. परदेशाच्या लोकांनी देखील ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं कौतुक करावं. मूर्खांना मूर्ख असू द्या, दगड असू द्या, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं बोट फिरवलं तर फिरवल्यानंतर ज्ञान होय मुळा, अति मूर्ख त्या दगडा. महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची कीर्ती धवलाय, अजरा आम्हाला विठोबाचे प्राण सुटले आहेत. ज्ञानेश्वराचे, योग्यांची मौली आहे, भूतलावर प्रकट झालेले कैवल्याचे पुतळे ज्ञानोबा आहे. आणि अवतार कोणाचा प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा अवतार आहे. अवतार परमंग नाव ठेवले ज्ञानी. ज्ञानाची उत्पत्ती जिथून असेल ते ज्ञानोबा आहे. स्वतः मंत्रीनाथांना त्या ज्ञानोबांचं भजन करावं, तुकोबारायांचं भजन करावं. आजही एक सांगतो तुम्हाला की ज्याच्या मुखामध्ये ज्ञानोबा तुकाराम असेल ना, ज्ञानोबा तुकाराम असेल, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, हे ज्ञानोबारायांच्या नामाची ताकद आहे, तुकोबारायांच्या नामाची ताकद आहे. आणि भाग्यवान आहोत आपण हे संत आपल्या भूमीमध्ये जन्माला आले, महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. श्रीमद भागवताच्या माध्यमातून आज या ठिकाणी भगवान पंढरीनाथ, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या सुंदर असं